नमस्कार. G9 प्रस्तुत सक्सेस स्टोरी हा एक कार्यक्रम चालू होतोय. जो कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमामध्ये आपण शून्यातून विश्व निर्माण केले असे आपले टेंभुर्णी आणि परिसरातील काही व्यक्ती बोलवते. आपण आज त्यासाठी निवडले आहेत आपल्या परिसरातले सुप्रसिद्ध डॉक्टर विजय कुमार चंद्रकांत चोपडे. दादा नमस्कार. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये दादांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो पहिल्यांदा मी. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही तुमची वैयक्तिक सुरुवात कशी झाली, आई आणि वडिलांची किंवा फॅमिलीची थोडीशी माहिती. आम्ही चांदोद खेडेगाव तिथं राहत होतो. माझे वडील RMP डॉक्टर्स होते. आम्ही तिघे भाऊ होतो आणि माझ्या आईचं म्हणजे मी जन्माच्या अगोदरपासून डोक्यावर परिणाम झाला होता. वेळ लागला असं थोडक्यात हे होतं त्यांचं. आणि जेव्हा मी जन्मलो तेव्हा तिने मला एक 3-4 दिवस असतानाच टाकून दिलं होतं असं शेतात, नदीच्या कडेला टाकून दिलं. मग तिथून खेड्यात लोकसंख्या कमी असते, 500-600 लोकसंख्या. कुणाचं बाळ रडतं आहे म्हणून सकाळ शोध लागला बाबा ते अमकीच्या घरी. मग आमच्या आजीकडे ते आणून दिलं आणि तेव्हापासून मग आजीनं मला सांभाळलं. काही दिवसानंतर आमच्या आत्या जवळ होत्या, त्यांची डिलिव्हरी झालेली होती. मग त्यांचंही लहान भाऊ होतं. मग त्या आत्याकडे काही दिवस राहिलो. मग आत्यांना TB झाला. ह्या आम्हा दोघा लहान बाळाला पाजणं सांभाळणं. परत आत्यांनी आमच्या आजीकडे आणून दिलं. आणि ते दिवस मला म्हणजे असं मी इतका आजारी होतो की हा जगणार किंवा नाही असं हे होतं, मूडदूत झाला वगैरे. मग काय ट्रीटमेंट. मग तशातून एक वर्षभर आजीने आमच्या सोडून दिलं, जगतंय का नाही ह्या हिशोबाने त्या झाले. म्हणजे संघर्ष जन्मल्यापासून तुमचा संघर्ष चालू झालाय. म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने म्हणजे खरंच शून्यातूनच सुरुवात. आणि तिथं ग्रामीणला शाळा असं काय 5वीपर्यंत शाळा होती आमच्या गावाला. तिथून आडेगावला जवळ होतं. 6वी-7वी आडेगावला 2 वर्ष मी पायी चालत येऊन जाऊन शिकलो. आणि खेड्यातली मग शाळा सुटली, घरी जाऊन शेतातली कामं करणे, शेळ्या राखणे किंवा जनावरं राखणे ही कामं करावं लागायची. शाळा म्हणजे दुय्यमच. शाळा जाणं म्हणजे अवघडच टाईम एवढं असं शिकावं की असं काही अपेक्षा नसायची ग्रामीणला. शिक्षण कसं झालं मग पुढं 8वीला नंतर मला टेंभुर्णीला आलो मी रहित. आमच्या आत्या इथं शाळा होत्या, त्यांच्याकडे राहून येऊन जाऊन केलं. तर नंतर मग थोडंसं मला शिक्षणाचं गोडी लागली किंवा शिक्षण आपल्याला गरजेचं आहे. मग 8वी 9वी 10वीला मी परत इंदापूरला आणि सुरुवातीला हॉस्टेलला राहिलो. मला काय ती थोडंसं वातावरणाची जेवण वगैरे ॲडजस्ट होईना. नंतर मी एक याच्या दुकान, तंबाखूचं दुकान होतं एका सय्यद म्हणून त्यांच्या गोडवानमध्ये राहायचो, कारण भाड्याला पैसे नसायचे. मग त्या गोडवानमध्ये स्वयंपाक करायचा, डबे काय कपडे तिथं ठेवायचे आणि अभ्यासाला शाळेत जायचं. असं 9वी 10वीचं झालं माझं. 10वी नंतर मग आमचे एक शिक्षक होते आमच्या गावचे. ते आमच्या वडिलांकडे यायचे. त्यांनी म्हटले बाबा याला मार्क 10वीला चांगले पडले, फर्स्ट क्लासमध्ये झालं. मग म्हटलं इथं कुठंतरी ॲक्च्युअली म्हणजे मला 6वी-7वीपर्यंत इंग्लिश विषयच नव्हता. म्हणजे इंग्रजी हा प्रकारच काही नव्हता. आणि डायरेक्ट 8वीला इथं घातलं. इथंही काय झालं, आमचे जे मुलं खेड्यातून यायची त्यांची तुकडी असायची, वेगळी बॅच असायची दुपार शिपला, आणि त्यांना ABCD शिकवलं जायचं. पण मी ते आमच्या आत्याच्या मुलांबरोबर यायचो, त्यांची सकाळ शिकव. आणि ते 5वीपासून हायस्कूलला होते. मग त्यांच्यामुळे मला ABCD हा प्रकार शिकवलाच गेला नाही. म्हणजे ABCDच नाही म्हणजे बाकी काही याचा विषयच नव्हता. मग विषयच नाही. मग जेव्हा मी 9वीला इंदापूरला गेलो तर मला इंग्लिशचं स्पेलिंग लिहिता येत नव्हतं. म्हणजे पहिलं पण आम्हाला सर चांगले मिळाले, स्टाफ हे केलं. तर 10वीला मी आमच्या हायस्कूलवर पाहिलं होतं इंग्लिशला. मग तुम्ही तिथं गेला 9वीला इंग्लिशचा. मग आता हेच आम्हाला ऐकायचं आहे की तुम्हाला डिप्रेशन आलं नाही का? म्हणजे आत्ताच्या युगामध्ये येत असं डिप्रेशन यायचं आलं असं तर तुम्ही कशी मात केली? मग डिप्रेशन यायचंच नव्हतं, कारण आपल्याला काही येतच नाही. हा विषय पहिला व्हायचा. म्हणजे आता जर तुम्हाला 9वीला इंग्लिशचं स्पेलिंग लिहिता येत नाही, मग ह्यालाच की आपल्याला हे केलं पाहिजे. आणि हे जर केलं आपण तर आपण पुढं लाईफमध्ये सक्सेस होऊ. आणि त्यासाठी स्ट्रगल करणं. मग स्ट्रगल करायचं तर अभ्यासच केला पाहिजे. अभ्यास करणे हीच त्याला दुसरं उद्दिष्ट, एक लाईफचं आपल्याला ठेवूनच पुढं उद्दिष्ट ठेवून हे करत गेलो. आणि संघर्ष केल्यानंतर असं काही जगात ते अशक्य होत नाही. संघर्ष करा किंवा तुम्ही कुठली गोष्ट इमानदारीनं आणि मनापासून केली आणि न चोरी लबाडी किंवा चुकीच्या गोष्टी न करता तर तुम्हाला 100% सक्सेस येतं त्याच्यामध्ये. ते तसं होत गेलं. एक मोठा संदेश आहे आपल्या युवकांसाठी की म्हणजे आपल्याला किती जरी अडचण असल्या आणि आपण स्वतःला किती जरी येत नसेल तर त्या विषयात आपण संघर्ष केला तर आपण पुढे 100% तुम्ही त्यात सक्सेस होऊ शकता.
म्हणजे तर आपण म्हणजे आपल्याला मेडिकल क्षेत्रातच का जावं वाटलं? हां, तर नंतर घरी वडील डॉक्टर होते ना, RMP प्रॅक्टिस करायचे वडील, म्हणजे खेड्यात ते RMP डिग्री घेऊन ॲक्च्युअली असं हिस्ट्री अशी होती, आमचं गाव तसं प्रॉपर बिगवन, पण आमचे आजोबा त्यांना काळेपाणी शिक्षा झाली ते इंग्रजच्या काळात. मग ते तिथं गेल्यानंतर ते कंपाऊंडर काम म्हणजे ते इंग्रज डॉक्टर त्यांच्या हाताखाली कंपाऊंडर म्हणून काम करायचे. जेव्हा त्यांची शिक्षा संपली आणि ते इकडं आले, तोपर्यंत आजीनं काय केलं, आजीचं माहेर इथं होतं. मग आजीनं त्या आईकडे राहायची. मग आजीने इथंच म्हशी वगैरे दूध विकून वगैरे असं व्यवसाय करून आपली थोडी शेती घेतली, इथंच स्थायिक झाली. मग आजोबा आल्यानंतर वडीलही परत काही दिवसांनी तिकडं काळ्या पाण्यालाच नेलं, म्हणजे आजीला नेलं. म्हणजे वडील वगैरे आमचे तिकडंच जन्मले, वडिलांना आमच्या शिक्षण तिकडंच झालं. पण नंतर इकडं आल्यानंतर वडिलांचे एक दुसरे भाऊ होते, ते एक्सपायर झाले आजारी पडून. मग वडिलांची शाळा बंद झाली. मग वडिलांनी शेतीच करायला लागली. 6वी 7वी शिकलेले ते, पण शेती करायला लागली. पण ती इंग्रजी मिडियमला शिकली होती तिकडं अंदमानला, त्याच्यामुळे मग शेती करायला लागली. मग ती आजोबांचं इथं आल्यानंतर आजोबा प्रॅक्टिस करायला थोडीशी, खेड्यात कसं गोळ्या औषध द्यायचं, कंपाऊंडरचं काम केल्यामुळं गोळ्या औषध वगैरे लोकांना द्यायचे. मग आजोबा वारले 64 साली. आजोबा वारल्यानंतर मग लोक वडिलांनाही औषध मागायची, द्या. मग नंतर कुमार मेडिकल म्हणून अकलूजला मेडिकल होते, त्यांनी त्या काकांनी त्यांचं मेडिकल होतं, ते वडिलांना मेडिसिन द्यायचे. त्यांनी वडिलांना RMPची डिग्री आणून दिली त्या काळात. आणि मग वडिलांनी एक लिमिटेड प्रॅक्टिस ते करायचे. मग वडील डॉक्टर असल्यामुळे वगैरे आपल्यालाही डॉक्टर व्हावं हे अपेक्षा. पण पुढं काय झालं की मला त्या आमच्या गावाची 10वीला मी चांगले मार्क्स पडले, मग कुठंतरी पाठवायचं. पण काय केल्यानंतर मेडिकलला जाता येतं, म्हणजे 12वी सायन्स घेतलं पाहिजे असं काहीच आपल्याला पुढचं हेच नव्हतं ना. मग त्यांनी त्या शिक्षकांनी मला नेलं उरुळी कांचनला, ते तिथं राहत होते, तिथं मला टेक्निकलला घातलं. मग जेव्हा मी 11वी टेक्निकल केल्यावर मला कळलं की आपल्याला मेडिकल जायचं असेल तर ही टेक्निकल, ही इंजिनिअरिंग साईड आहे, ही आपल्या उपयोगाची नाही. मी 11वी टेक्निकल केल्यानंतर मी 12वी सायन्सला पुण्यात गेलो ॲडमिशन. मग ते 11वी टेक्निकल केल्यामुळे 12वी सायन्सला कुठं मला ॲडमिशन मिळालं. तिथून मी बार्शीला आलो. बार्शी कॉलेजला मला 12वी सायन्सला ॲडमिशन मिळालं, 12वी सायन्स केलं. आणि नंतर मी औरंगाबादला DHMSला मला ॲडमिशन मिळालं. आणि त्यावेळेस डोनेशन थोडंफार द्यावं लागेल, 4-4.5 हजार डोनेशनमध्ये ती मिळालं ॲडमिशन. तिथंही मला म्हणजे राहण्यासाठी किंवा सगळं आर्थिक इकॉनॉमिली हेच नव्हतं ना तेवढं. तर माझे मित्र होते मुंबईचे, आम्ही दोघंजण पार्टनर म्हणून राहतो. ते PSIचा मुलगा होता, त्याचे चुलत भाऊ तिथं बदलून आले नंतर, आणि ते इंजिनियर होते, ते क्लास 1 ऑफिसर होते. मग मी त्यांच्याकडे राहिलो, त्यांची सगळी कामं करायचो, कारण आपल्याला राहायला मिळावं. खूप त्यांच्या घरची कामं केली. ह्या हिशोबाने आपल्याला शिक्षण घ्यावं अशा हिशोबाने मी ती DHMS झालो. म्हणजे थोडासा पारंपरिक तुम्हाला थोडंसं आवड होती किंवा वडिलांचं ते बघितलेलं लहानपणापासून, त्यामुळं क्षेत्राकडे वळालो. हे आता महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड औरंगाबाद, त्यानंतर चांदोद, मग टेंभुर्णी, त्या काळात टेंभुर्णी का निवडा वाटलं? हां, नंतर जेव्हा मी झालो, पासआउट झालो, नंतर मी पुण्याला एक 6 महिने प्रॅक्टिस केली थोडंसं. नंतर आपलं गाव जवळ चांदोद, मग टेंभुर्णीला राहावं असं एक गावाच्या जवळ एक अपेक्षा होती. टेंभुर्णी आपल्याला जवळ आहे हे हिशोबाने मला टेंभुर्णी निवडली. पण वडील मला नको म्हणायची, तर खेड्यात टेंभुर्णीत काय नसतं, तू मुंबईला वगैरे तिकडं दवाखाने चालतात वगैरे. तर आपल्याला माहीत होतं की आपल्या ह्या डिग्रीला मुंबईला आपल्याला कोण विचारणार आहे. पण वडिलांचं काय की इकडं ग्रामीणला नको. आणि वडिलांचे एक मित्र होते मुंबईचे, ते सांगायचे इथं तिकडं खूप दवाखाने स्कोप आहे, झोपडपट्टीवर खूप चांगले दवाखाने चालतात, खूप पैसे मिळतात. पण ते वडिलांना तो विषय वाटायचा. पण आपल्याला ॲक्च्युअली बाहेरचं तर माहीत होतं की आपल्या ह्या शिक्षणासाठी एवढ्या मोठ्या सिटीत आपल्याला कोण हे होणार नाही. पण त्या हिशोबाने टेंभुर्णी निवडली. सुरुवातीला दवाखाना कुठं टाकला, काय अडचणी आल्या का? सुरुवातीला मी दवाखाना धुमाळ आहे त्यांच्यासमोर ते टाकला होता, यांचं वागावकरचं रूम. मग 1 महिनाच मी तिथं ठेवला. नंतर मी व्हिजिटला जायचो बाहेर. नंतर ही घोटकर आबा म्हणून त्यांचं महादेव गल्लीला होतं, त्यांचं ते आपले नागोईबावाले काका तिथं होते. त्यांनी नवीन बांधल्यामुळे ते शिफ्ट झाले. ते त्याच्या अगोदर पावले डॉक्टर बी त्याच जागेत होते. मग ती जागा मी भाड्याने घेतली. 3 रूममध्ये एक राहायला, 2 दवाखाना, तिथं सुरुवात केली. तिथंच राहणे आणि दवाखाना दोन्ही एकत्र. पण सुरुवातीला काय पेशंट नसायचे, म्हणजे 1-2 पेशंट होते, तेव्हा 3 रुपये 5 रुपये फी असायची. मग ते सगळं. आणि दुसरं तिथं माझ्या लाईफला एक असं टर्न झालं, म्हणजे टर्न मिळालं की मी इंटरकास्ट मॅरेज केलं. दवाखाना टाकला की महिन्यातच ते केलं. आणि ते केल्यानंतर मग त्यावेळेला हा जो पॅटर्न किंवा इंटरकास्ट वगैरे हे आपल्याकडं चालत त्या काळात शक्य नव्हतं ते. मग घरच्यांनी टोटली रिजेक्ट केलं. आणि तिकडचे आमच्या सासरे त्यांनी बी रिजेक्ट केलं. खूप म्हणजे काही माझ्याकडे पैसे तर काही नाहीच आहे, टोटली 0. आणि लाईफ तर सरळ.
मग खूप संघर्ष म्हणजे रोज अगदी आमच्याकडे भांडी नव्हती, काय नव्हती. एक राईस प्लेट आणून अर्धी अर्धी खायची. मग ते घर मालक होते आमचे, त्यांनी हातऱ्या पांघरायला दिलं. त्याच्यावर 1 महिना 2 महिने आम्ही तसंच राहिलो. नंतर मग सुशिक्षित बेकार म्हणून मला लोन काढलं मी. युनायटेड बँक होतं, 25,000 रुपये. मग त्या पैशातून मी घरच्यांनी काही दिलं नाही मला, दवाखाना टाकायलाही काही दिलेलं नव्हतं. त्याच पैशातून मग तुटलं, संपर्क तुटलं. कारण आपण चुकी केली होती, आपण त्याला बोलू. घरी तशी आर्थिक परिस्थिती घरी तशी बरी होती, शेती वगैरे वडिलांची. पण ह्या विचारामुळे आपण वडिलांना आपण बोलू शकत नव्हतो. आणि आई तर हेच होते मेंटल असल्यामुळे ते हॉस्पिटलला पुण्याला येरवड्याला मेंटललाच ॲडमिट असायचे. मोठे भाऊ वगैरे मोठ्या वहिनी वगैरे होते, पण त्यांना तेवढा अधिकार किंवा दाखवू शकत नव्हतो ना किंवा एक गोष्टी. मग हे इंटरक्रॉस केल्यामुळं आणि ह्या आर्थिक अडचणीमुळं खूप संघर्ष जी करावाचा तिथं सुरुवात झाली. आणि ही जी लोकं बोलायची की पहिला म्हणजे संघर्षाची जी काय मला भाऊ बोलायचे आमची वहिनी, हेच काय यांना गावोगाव फिरूनच असंच जगावं लागणार, हे काही डॉक्टर असेच असतात, ते बोलणं लागायचं. नातेवाईक खूप तुच्छ वागायचे असे ह्याच्यामुळं. आणि जेव्हा मी पहिल्यांदा आमच्या सासऱ्यांकडे गेलो, मग 2-3 महिन्यानंतर गेलं, तर आमचे सासरे पहिले बोलले की हे DHM डॉक्टर हे कंपाऊंडरची लायकी असते, ह्यांचं काय असतं म्हणजे इथपर्यंत तुच्छ वाग. मग ते मनाला खूप लागलं आणि मी तिथं थांबलो नाही, घरी आलो. मग आपण काहीतरी आपल्या लाईफमध्ये करून दाखवलं पाहिजे. म्हणजे हे पहिल्या दिवसात संघर्ष, खूप कष्ट, ह्याला आपल्या व्यवसायावर कॉन्सन्ट्रेशन आणि सर्व्हिस. तुम्ही ह्या परिस्थितीतून आलाय, आम्हाला फक्त डॉक्टर चोपडे दिसत आहेत, डॉक्टर चोपड्यांच्या गाड्या दिसत आहेत, डॉक्टर चोपड्यांचे सध्याचं वेल सेटल चांगलं हॉस्पिटल दिसतंय. पण मला आता युवकांना सांगायचं आहे की काय संघर्ष आहे याच्या मागे, म्हणजे कुठल्या परिस्थितीतून हा माणूस इथपर्यंत आला. आज आपण म्हणजे काय जेवायला आमच्याकडे भांडी म्हणजे ते नव्हतं. जेव्हा मी 1 महिन्यानं तो पण 1 राईस प्लेट, तेव्हा 5-6 रुपये राईस प्लेट मिळायची. आणि हिथं टिमणीत 2 नाही तर 3 पेशंट व्हायची संध्याकाळपर्यंत. आणि 3 रुपये 5 रुपये, त्यात काय 20 रुपये तर रोज जागा भाडं द्यावं लागायचं. पुन्हा लोन काढलं त्याचं रोज 20 रुपये हप्ता, म्हणजे 40 रुपये तर हे पहिले पाहिजेत. आणि नंतर येईल ते तुमचं खर्च आणि बाकीचं हे सगळ्या गोष्टी. मग मी 4-5 वाजेपर्यंत इथं थांबायचो. 4-5 नंतर बॅग घ्यायची, भीमानगरला ट्रक पकडून जायचं. एवढे एसट्या वगैरे असे नव्हत्या, तिथं उतरायचं. सायकल भाडं तरी घ्यायची, ती एक सायकल दुकान होतं. आणि ते सायकल खेड्याने फिरायचं सायकलवर, रात्री 9-10 वाजेपर्यंत फिरायचं. आणि जर पाऊस झाला, रस्ते नसायचे, चिखल असायचा, मग चिखल आल्यानंतर सायकलच उचलून घ्यावं लागायची. बॅगा रात्री 10 वाजता मग ती घेऊन यायचं, सायकल जमा करायची आणि परत घरी यायचं. आणि मग नंतर आणि ह्याच्यात पुढचं म्हणजे असं की आमची मिसेस खूप आईवडिलाची लाडकी एकुलती होती. तिला स्वयंपाक वगैरे हा प्रकार काहीच माहीत नव्हता. सगळ्या गोष्टी तिथून येऊन स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा येऊन, तिला खाऊ घालायचं ना, पुढं खाऊ खायचं. त्यातून आता एक प्रश्न असा येतोय आमच्याकडे तुम्हाला की टेंभुर्णी आणि परिसरामध्ये हा तुमचा संघर्ष झाला. त्यानंतर डॉक्टर चोपडे म्हणजे गरिबांचे डॉक्टर अशी एक ख्याती, म्हणजे आमच्या सगळ्यांची अशी गाववाल्यांची. आणि दुसरं म्हणजे कधीही उपलब्ध होणारा डॉक्टर अशी पण एक ख्याती आहे. हां, आता हे त्रास होतो का तुम्हाला? ह्याचा त्रास आत्ता त्रास वाटायला, पण त्यावेळेस कसं आपल्याला उत्साह होता आणि आपल्याला गरज कामाची. सगळ्यांनी आपण एक बाबा डॉक्टर झालोय आपलं काळ सरी सोडला. तुमचा सेटलमेंटचा काळ जरी धरला आपण, तरी सुद्धा त्यात तुमची अशीच ख्याती होती की तुम्ही कायम उपलब्ध होता. कायम संध्याकाळी रात्री जरी कोणी बोलवलं तर तुम्ही 24 तास सर्व्हिस. ही मी सक्सेससाठी मी तुम्हाला सांगणार की तुम्ही सर्व्हिस दिली पाहिजे. मी माझे आता एक नवीन मित्र किंवा जे खूप फिजिशियन आहेत तेवढे, मग त्यांनी खूप मोठी हॉस्पिटल वगैरे केली वगैरे. मग ते पहिले मला विचारायचं हे तर हे सगळं होईल का, कसं शक्य आहे. आता मी काय साधा DHM पण त्या लोकांना मी समजा तुम्ही सर्व्हिस द्या. हां, तुमचं जे यशस्वीपणा सर्व्हिसच महत्त्वाची. सर्व्हिस द्या तुम्ही लोकांना. 24 त्रास होईल तुम्हाला, पण लोकांचं एक हे झालं, कधी गेले डॉक्टर असतात, कधी गेले रात्री, कधी पेशंट बेल आले की डॉक्टर आपण. आणि सगळं म्हणजे पैसे इकॉनॉमीत आपण कधी बघितलं, कुणाकडे आहे नसले, पैसे असले दे नको देऊ. हे 2 फॅक्टर महत्त्वाचे आहेत की एक तर तुम्ही गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाता, आणि दुसरं म्हणजे कधीही डॉक्टर चोपडे दादांकडे गेलं तर ते असले तर 100% आपल्याला येणार. मी अलीकड सुद्धा म्हणजे आता तर एक हे 5-10 वर्षसुद्धा मी जर बाहेर गेलो कुठं, तर मी पुण्यात जरी आलो, पुण्यातून निघलो तरी सांगणार मी 1-2 तासात पोचतोय, उडून ठेवा. आलो की पहिलं OPD, घरी जाणारच नाही. पहिलं जे बसलेत पेशंट ते बघणे, जे असेल ते पण नंतरच घरी पहिलं पेशंट बघणे. म्हणजे असं नाही की आता मी आज आलो आहे कंटाळलो आज सुट्टी घेणं, असं काही कधी नाही. आत्ता मागच्या 8-10 महिने झालं मी कुठेही जात नाही कॉलवर,
पण ह्या 8-10 महिन्यात मी कधीही एक दिवस बंद केलं आहे असं नाही. 24 तास रविवार असो, 24 तास सर्व्हिस. फक्त मध्ये आम्हाला 2 वेळा मी हे झालं क्वारंटाईन का मला ह्याच्यामुळं करावं लागलं होतं. आमच्याकडे पेशंट सापडले त्याच दिवशी 2 दिवस किंवा 3 दिवस बंद ठेवलं असं. मध्ये तर जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे पेशंट सापडलं ना, आता मग सर नियमाप्रमाणे त्यावेळेस खूप नवीन हे होतं करून किंवा 15 दिवस तुम्ही बंद ठेवणे आणि घरात थांबणे हे करून. तर आम्ही ते केलं नाही. आम्ही आमच्या सगळा स्टाफ, घरातले कर्मचारी सगळ्यांचं प्रायव्हेटला पुण्याला रिपोर्ट करून आणले दुसऱ्या दिवशी स्वतःच्या खर्चाने. आणि प्रायव्हेटला त्या हे होत नव्हते ना की टेस्ट वगैरे. आणि तिसऱ्या दिवशी सगळं डॉक्टरांना वगैरे दाखवलं, स्टाफला वगैरे दाखवलं गव्हर्नमेंटचे आपले तलाठी साहेब वगैरे की आम्ही सगळे निगेटिव्ह आहे. आणि तिसऱ्या दिवशी OPD चालू केली. चला, कारण लोकांना आणि स्पष्ट सांगितलं लोकांना. पहिलं आम्ही लोकांना सांगितलं बाबा आमच्याकडे असं पेशंट सापडलं आहे, आम्ही क्वारंटाईन, तुम्ही जे कोणी आमच्याकडे आला होता मागच्या 10-12 दिवसात तर तुम्ही काळजी घ्या. आणि जेव्हा आमचा रिपोर्ट आला ते आम्ही पहिलं लोकांना सांगितलं की आम्ही सगळे निगेटिव्ह आलो आहे आणि आम्ही काम चालू केलेलं आहे परत. म्हणजे कोरोना काळात ही 24 तास सेवा. म्हणजे तुम्ही जे आता प्रसंग सांगितला तो आम्हाला सगळ्यांना टेंभुर्णीकरांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत माहीत झालं होतं की तिथं पेशंट संशयित पेशंट होता, तो परत निगेटिव्ह राहिला. पण त्यात एक आपली सकारात्मक छाप अशी पडली चोपडे हॉस्पिटलची की एवढ्या अवघड परिस्थिती ही डॉक्टर पेशंट माघारी पाठवत नाहीत. म्हणजे दोन्ही पण डॉक्टर, तुम्ही असो नाही तर आपले मुलगा असो, त्यांनी पेशंट थोडंसं धाडस करून त्या काळात तपासले आणि थोडंसं माइंड रिलॅक्स आहे सगळ्यांचं. पण त्यावेळेस तुम्ही म्हणता कसं कोणी ट्रेस होतं म्हणजे कोरोनाचा पेशंट म्हणजे त्या नवीन जेव्हा खूप वेगळ्या नजरेने पाहायचं. आणि इव्हन आता जेव्हा आम्ही पाहिलं ना आम्ही त्यावेळेस आता काही खूप 90% लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. काही 10% अशी की ह्याच्यामुळं गावात कोरोना आला, ह्यांनी कोरोनाचं पेशंट आणले. आता ॲक्च्युअली आम्ही पेशंट पाहायला सर्व्हिस दिली म्हणजे आम्ही अशी लोक असं 90% प्रतिक्रिया ह्या परत सकारात्मक होत्या. सकारात्मक, खूप सकारात्मक. आणि खूप लोकांनी फोन करून सांगितलं आम्हाला, सांगितलं तुम्ही म्हणजे खूप पाठिंबा दिला उलटा म्हणजे ह्याच्यातून चांगल्या. तिथून एक वेगळं मिळालं की त्या पेशंटला असं एखादं वाईट वागणूक देऊ नका. जरी असला तरी त्या प्रसंगापासून टेंभुर्णीत एक ट्रेंड पडला की नाही असला तरी शेवटी तो त्यांनी काय स्वतःला व्हावं म्हणून कुठून आणलेलं नाही. आणि आम्ही काय त्याला बरं आम्ही डॉक्टरांनीच नाही पाहणार पेशंट तर मग कोण पाहणार. मी जेव्हा हे सुरू झालं ना सगळे बंद वगैरे कर, मी आमच्या मुलाला काय बोललो की बाबा हे बघ आपण आयुष्यभर समजा आपण एक सैनिक आहे देशाचा आणि आयुष्यभर देश तुम्हाला पोचतो आहे म्हणजे पगार देतो आहे सगळं खाऊ आणि तिथं बॉन्ड्रीवर युद्ध चालू झालं आणि त्यावेळेस तुम्ही घरी पळून आला. मग तुमचं सैनिक असण्याचं का काय तसं तुम्ही आयुष्यभर डॉक्टरकी करता किंवा त्या पेशंटच्या किंवा तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही आज सगळं आयुष्य तुमचं सेटल किंवा तुम्ही व्यवस्थित आहात सगळं किंवा पैसे कमवलं थोडक्यात सगळं काही आणि आता अशी वाईट वेळ आल्यावर तुम्ही बंद करून घरात बसणं म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे ही तुमची विचारसरणी ही सुरुवातीची होती. हां, आता सगळ्यांची तशी आता सगळे पेशंट खूप वाढले, आता काही हे राहिलं नाही. पण सुरुवातीला आम्ही कधी बंद ठेवलं नाही, एक दिवस बंद ठेवलं नाही. 24 तास पेशंट आले, कधी येऊन सर्व्हिस दिली. त्यानंतर पैशाअभावी पेशंट कधी माघारी पाठवणं किंवा तसे काय अनुभव आहेत का? माझे तर गरीबच पेशंट असायचे. कितीतरी पेशंटला मी मेडिसिन आणून द्यायचो म्हणजे मेडिकल माघारी तर कधीच नाही नसू द्या. आणि आत्ताही असे कितीतरी वयस्कर आजी वगैरे असतात की ज्यांना BP आहेत, शुगर आहेत, काही मुलं सांभाळत नाहीत, गोळ्या आणत नाहीत. मी बोलवून त्यांना महिन्याच्या गोळ्या आणून देतो, माझ्या पैशाने आणून देतो, राहू द्या आजी घ्या काय. आणि कितीतरी पेशंटला मी माझे पैसे देतो, जा हे पैशाच्या गोळ्या घे आणि पुढचं ट्रीटमेंट मला परत आले तर देणं देऊ नको. पण असे पेशंट होते की जे खूप गरीब ते मला माघारी आणून पैसे देणार की नको आलेत आत्ता माझ्याकडे आणि हे घेऊ. आणि माझं एकच विचार होतं की मी माझ्या मिसेसला नेहमी म्हणतो की आपण सुरुवात जेव्हा केली तेव्हाच आपल्याकडे जेवायला नव्हतं, आपल्याकडं कपडे बांधणी नव्हती, गाडी नव्हती. मग त्यावेळेस बी दिवस आपण राहिलो आहे आणि आज तर आपल्याकडे सगळं काय आहे म्हणजे हे सगळं काय. मग ही पैशातच सगळं काही नाही हे आहेच ना. मग हे पैसे काय आपण ते त्यांच्यासाठी द्यायला काय हरकतच नाही ना. तुम्ही ते तेवढं केलंच पाहिजे. समाजसेवा किंवा हां आणि समाजसेवा पण केलंच पाहिजे. मी अगदी तुम्ही बाहेर जाऊन समाजसेवा करा हे तुमच्याकडे होऊन इतकी चांगली समाजसेवा आहे तुम्हाला मी म्हणजे असे पेशंट आहे की त्यांना जेवण नसतं, कुणी आलेलं नसतं. मी रात्रीचं 1-1 वाजता उठून घरच्यांना स्वयंपाक कर त्या पेशंटला जेवण, आपल्या घरून जेवण त्याला सगळ्या गोष्टी पुरवणं. असं काय बघ ग्रामीण भागात वेळ नसते, तिथं कोण आलेलं नसतं, जेवण नसतं, सगळ्या गोष्टी मी घरून पुरवतो. म्हणजे कधी असं कधी होऊन दिलं त्यांनी उपाशी राहिलं विचारणार जेवणाचं काय आलं की बाबा हे तुला काय
ही आणून देतो माझ्याकडून, तुला चालतं काय, तुला काय आवडेल ती सांग, तीसुद्धा बाबा असं बनवून देतो मी, पण हे करून तुम्ही तुमच्या पेशंटमध्ये देव, तेच ग्राहक आणि देव असं दोन्ही समजलं. देवच त्यांच्या ज्याच्या जीवावर आपण आज सगळं काय आहे, आपण आज सगळं काय आहे ह्या स्टेपला, ते पेशंटच आपले, त्यांच्यामुळेच आपण आहे ना, मग तेच आपले देव ना. आणि ह्याचं एक आहे, आपण जे काही सकारात्मक किंवा चांगलं करा, तुम्ही निगेटिव्ह काही करून, निगेटिव्ह नाही केलं, तुम्ही कष्ट करा आणि पॉझिटिव्हली करा किंवा वाईट कृत्य करू नका तुमच्या ह्याच्यात, तुम्हाला सक्सेस 100% येणार. आणि दुसरं काय आहे तुम्हाला, तुम्ही जर चुकीच्या मार्गाचा पैसा कमवला किंवा चुकीचा मार्ग तुमचा पैसा, तर ते तुमच्या पुढच्या पिढीला किंवा ते घरात तुमच्याही राहत नाही. आता माझा मुलगा एकच, तो डॉक्टर झाला, आज तो एवढं चांगलं प्रॅक्टिस करतो, खूप चांगलं त्याचं, म्हणजे हे माझ्यासाठी मोठं हे ना पुढं. समजा आता मी उद्या कुणी, आता माझ्या वयाचे कोणी माझे मित्र, त्याला 60 वर्ष आपण रिटायर होतो, रिटायर झालो घरी बसलो, तर तुमचे जो मित्र आले कोण, ती कधी भेटले, अरे काय ते विचारत नाही तुमच्याकडे गाडी आहे का, तुमच्याकडे बंगला आहे का, तुमचा मुलगा काय करतो, तुमची मुलगी काय करते, हा परत. मग त्यांनी ज्यावेळेस अरे माझा मुलगा डॉक्टर आहे, आता मुलगी डॉक्टर आहे, किंवा ही जी काही ती तुमची प्रॉपर्टी आहे आणि ते तुमचं हे आहे सगळं. आणि तुमच्याकडे पैसे आणि गाडी आहे ती कुणाला माहीत नाही, त्याचा काही उपयोग. तीच तुम्हाला जेव्हा ती म्हणतील ना, तेच जे आहे ती प्रॉपर्टी तुमची. आणि जर तुम्ही खूप करोडो रुपये कमवून ठेवलेत आणि मुलगा रोज दारू पितोय, फिरतोय, घरात शिव्या देतोय, आईला वडिलांना मारतोय, तर मग ते पैसे कमवण्यात बी अर्थ नाही. त्याचा संदर्भ तुम्ही कमवलेल्या पैशाशी येतो असं म्हणणं आहे. बरोबर, की तुम्ही जर चुकीचा पैसा कमवला असेल तर नक्कीच त्याला तुम्हाला त्याचं 100 हे घडत राहतं. हां, तुम्ही चांगल्या मार्गाचा पैसा असेल तर नक्की, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव, मी जे असं की मी माझ्या आयुष्यात जी संघर्ष केलं जगलो, ती मला जे वाटेल ते मी तुम्हाला बोलू. ह्याच संदर्भाने एक प्रश्न आहे की आता म्हणजे मुलगा डॉक्टर झाला, त्या मेडिकल क्षेत्रात हे तुमचं बोधरेशन होतं, त्याचं होतं का दोघांचा संयुक्त निर्णय होता? कारण शक्यतो असं होतं की आपण एखादा व्यवसाय केला, शिक्षकाला शिक्षकाला वाटतं आपला मुलगा शिक्षक नको, किंवा व्यापाऱ्याला वाटतं आपला मुलगा व्यापारी नको, तो नोकरी करावी, म्हणजे नोकरीवाल्याला वाटतं आपल्या मुलांनी नोकरी नको, बिझनेस करावा. तुम्हाला का असं वाटलं की मुलांनी डॉक्टर व्हावं? जेव्हा त्याला 9वी 10वी गेले, त्याला तोपर्यंत मी काय करायचं काय त्याला असे आवड विचारलं नव्हतं, तुला हे काय, फक्त ते इंजिनिअरिंग व्हायचं तुला बघ, तू फक्त एकच सांगितलं, तुला सक्सेस व्हायचं असेल म्हणजे तर इजी माझा अनुभव तुला उपयोगी येईल आणि माझं जे आहे ती गुडवेल आहे ती तुला उपयोगी येईल. तर ह्या ह्याच्यात आला तर, आणि सेवाही आहे आणि तुला वेल सेटल सगळ्या गोष्टी मिळतील, तर बघ तू ह्याच्यात इंटरेस्ट घे. त्या हिशोबाने मग त्यांनी त्याला आपण थोडंसं आता पालक म्हणून आपलं बी एक 9वी 10वी म्हणजे मुलाला अजून पुढचं लाईफ त्याला कळत नसते, पुढं काय आहे ती, त्यावेळेस आपण त्याला हे गोष्टी तू कर. हा पालकांसाठी पण संदेश आहे की 8वी 9वी 10वी पासून जर तुम्हाला थोपवायचं नसेल तर तुम्ही कन्व्हिन्स करा. आणि त्या कसा शेवटी लहान मुलं म्हणजे गोळा असतो, तुम्ही जसं त्याला घडवाल तसं, जर तुम्ही लहानपणापासून घडवत गेला, त्याला सांगत गेला, आता तोही कसं लहानपण माझ्याबरोबरच राहिला, वडील डॉक्टर आहेत आपल्या, ते थोडंसं व्यवसायातलं हे असतं, पण काही मुलांना नसते अभिरुची ते. आणि आत्ताची जे इथून पुढचं जे वातावरण आहे रोजचं, तुम्हाला व्यवसायात जे येणाऱ्या अडचणी, हे नको वाटतं, किंवा कधी वाटतं की नको तू नसता डॉक्टर झाला तर बरं झालं असतं. म्हणजे खूप आता व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या. एक आमचा काळ होता की सुरुवातीला 5-10 वर्ष की लोक डॉक्टरांना म्हणजे असं देव म्हणून बघायची, म्हणजे खूप रिस्पेक्टिव्हली वागायची. आत्ता तसं नाही, आता लोक म्हणजे त्या वागतच नाही, म्हणजे व्यवहार झाला आहे, मी पैसे देतो सर्व्हिस असं झालं आहे. म्हणजे बोलण्याची, डॉक्टरांची हे करण्याची थोडीशी प्रवृत्ती बदलत गेली लोकांची, सेवा सोडून हे थोडंसं ग्राहक आणि हे व्हायला लागलं. आणि हे असं नाही, काही जी काही 4-2 लोक असतात त्याच्यामुळे हे बाकी सगळंच. मग ती एकदा समजा तुमच्या आयुष्यात किंवा वर्षात एखादी जरी घटना घडली तर तुम्ही मग त्या बॅड पॅचमध्ये जाता, हे नको वाटतं. मग ह्या गोष्टी अशा काही घटना घडल्यात का तुमच्या? खूप पहिलं तर खूप असे घडल्यातच की, पण माझं कसं एक स्वतःचं रिलेशन आणि ह्या गोष्टीमुळे मला कधी ते जास्त फेस करावं लागलं नाही की लोक वैयक्तिक मला रिस्पेक्टिव्हली वागायची, कारण आपली सर्व्हिस होती इतके माझी 300-350 तासांची OPD असायची, तेव्हा मला कधी अशा अडचणी आल्या नाहीत की माझ्या रिलेशनमुळे की लोकांची की माझी जी काही सर्व्हिस दिली त्यामुळे लोक मला कधीशी वागली नाहीत. आणि मी ते पैसे वगैरे ह्या गोष्टीत बघितलंच नाही की बिलासाठी भांडण हो, हे अशा गोष्टी. त्यामुळे मला जास्त अनुभव. आणि आमचं बिलच काय असायचं, माझं हॉस्पिटल किती, पैसेच किती असायचे यापूर्वी, तेव्हा कधी अडचण. आणि त्या गोष्टीचं मला एवढं फेस करावं. पण आत्ता नवीन पिढीला मात्र ह्या गोष्टी फेस करावं लागतं, खूप करावं लागते, करावं लागतं. तर तुम्ही बघा रोजच डॉक्टरांवर हल्ला,
नसला शिव्या देणे, ह्या गोष्टी जी आता घडायला लागलेत ना, त्या प्रवृत्ती ज्या बाकी वाढले. इथं पण आल्यात, medical सगळे क्षेत्राला पण, सगळे आलेत. डॉक्टरांकडे पण ते खूप त्या बघण्याचा दृष्टिकोन. आणि आहे 1% डॉक्टर कुठंतरी चुकीचं वागले असतील, मी म्हणत नाही की आम्ही, पण सगळे असे नाहीत, सगळे सगळे चांगलेच. एखाद्याने जर काही चुकी केली की सगळी त्याच तुम्ही चुकी धरून सगळ्याला त्याच्यात मोजू नका ना, म्हणजे सगळ्याला त्या दृष्टीनंच बघता तुम्ही. एखादा काही चुकी झाली की तुम्ही सगळ्या डॉक्टरांना तुम्ही त्याच नजरेतून बघितलं जातं, तसं नाही बघायला पाहिजे. आणि किती आज ह्या काळामध्ये आता जेवढं कोरोनाचं आहे, आज किती आमची आमच्या लोकांचं मरण्याचं प्रमाण जास्त आहे उलटं. हां, जर इतर जर तुम्हाला एक 2% रेट 3% तर डॉक्टरांचा 10-12% रेट आहे. म्हणजे आणि त्यांनी सारखं इन्फेक्शन होतं ना कंटिन्यू त्याच्यामध्ये असल्यावर, पण तरी लोक आमची कंटिन्यू काम करतात, सर्व्हिस देतात. मग त्यांना स्वतःचा जीवाचा परवाना करता हे करतात. तसं लोकांनी पब्लिकनंच द्यायला पाहिजे. आणि लोकांना तर हे कोरोना वगैरे असं हे वाटत नाही त्यांना, उलट डॉक्टर पैसे कमवतात, डॉक्टर हे करायला लागले ह्या दृष्टीत. हां, म्हणजे जे 3 घटक कोरोनाशी लढतात त्यात पहिल्यांदा डॉक्टर, परत पोलीस, परत आपलं सगळं प्रशासन, त्याच्याशी जनतेने सकारात्मक राहावं असं तुमचं. सकारात्मक राहिलंच. मला तर एक सांगा की जर पब्लिकनी कायदे पाळले तर आज रोज 200-300 पोलिसांना पॉझिटिव्ह म्हणून येतात, किती एक्सपायर झाले. मग हे का झाले तर हे दिवसभर ते उन्हातानात आपण बघायचं, त्यांनी रस्त्यावर उभं राहायचं, लोकांना सांगायचं, हे करायची वेळ काय येते तुम्हाला. आता मीडियामुळे लगेच कळते ना, कोरोना आलाय सांगितले तुम्ही घराबाहेर निघू नका, कायदे तुम्ही पाळले पाहिजे ना. हे गोष्टी हे जर पाळले तर त्या लोकांना म्हणजे ऑटोमॅटिक त्यांच्या बाबतीत पण पोलिसांना आपण काय वेळेस दोष देतो तुम्ही, त्यांनी मारलं, त्यांनी मारहाण पण त्यांच्यावर त्यांचे काय रोज हाल चालले, 12-12 तास ड्युटी करायची. आणि त्यांना होण्याचं कारण काय हेच आहे ना, पब्लिकमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळेच व्हायला लागलं ना त्यांना थोडंच आमच्यासारखं पेशंट बघून बघावं लागलं. मग ही वेळ काय येऊन देता तुम्ही त्यांच्याशी रिस्पेक्टिव्ह बघा ना, किंवा कायदे पाळा ना. त्यांनी कायदे पाळले ते तरी बिचारे त्यांचे वाचतील ना, त्यांच्या आजारातून दूर राहू शकतात ना. हे कळत नाही आपल्या पब्लिकला. उलटं त्यांनाच काहीतरी चुकीचं हे करणे नको. आपल्या पब्लिकला कसं आहे, एखादा कायदा करायचा म्हणजे केला ती मोडायचा कसा हे आधी बघायचं. हां, म्हणजे हे आधी करतात, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करायच्या. मग त्यांना तरी एक कमीत कमी ती डिपार्टमेंट तरी त्याच्यातून दूर राहिलं असतं. अजून एक वेगळा प्रश्न आहे, एकंदरीत तुमचं सामाजिक वावर बघितला किंवा सामाजिक तुमची छाप बघितली किंवा असणारा पेशंटचा बेस, सगळ्या इतर ओळखी, ह्यात तुमचं मधून नाव कायम राजकारणात येतं. आणि जिल्हा परिषद म्हणा, तालुका पंचायत म्हणा किंवा लोकल राजकारणात, तर तसं कधी असं वाटलं किंवा तुमच्या डोक्यात तशी काय महत्त्वाकांक्षा आहे? राजकारण किंवा ही म्हणजे मला त्याची अजिबातच हे नाही. म्हणजे तसं मला पाठीमागं कधी 10-15 वर्षात खूप वेळा विचारण्यात आली की चर्चा करण्यात आली, पण मी ते म्हणजे माझा फील्डच नाही ते. आणि ते मी ते क्षेत्र विचारणा झाली, आग्रह झाला, पण मी ते करू शकत नाही. बाकी काही काम करण मी राजकारण सेवाच काही बाकी, पण ते मी करू शकत नाही. आणि ते आपलं काय म्हणतात त्याला, फील्डच नाही. आपल्याला त्यात इंटरेस्ट नाही म्हणा, किंवा ते आपल्याला तिथं जाऊ शकत नाही. सेवा करायची तर व्यवसायातून चालू आहे, ह्या व्यवसायात आपण इतकी चांगली सेवा करतो ना सगळं. आणि अजून खूप चान्सेस याच्यात करायला. आता मी खूप एवढं मोठं हॉस्पिटल, माझी खूप इच्छा आहे तर खूप ICU करावं, बाकी सगळ्या पण एकतर तर स्टाफ मिळत नाही. दुसरं म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर ग्रामीणला यायला नको म्हणतात. म्हणतात माझा मुलगा गायनॉलॉजिस्ट आहे, तो त्याचं करतो आहे, त्याच्या बाबतीत तो व्यवस्थित करतो. इंदापूर गव्हर्नमेंटला जाऊन वर्क करतो. आणि इव्हन कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कधी बंद केलं नाही, कंटिन्यू त्याचं काम खूप व्यवस्थित करतो आणि चांगली सर्व्हिस देतो तो. त्याच्या बाबतीत मग पण तो त्याच्याच एका फील्डची लिमिट आहे ना. मग आम्ही सगळ्या दृष्टीने केले, आर्थो व्हावं किंवा ICU व्हावं, म्हणजे आम्ही करताना कन्स्ट्रक्शन तसं सगळं केलं, सगळ्या फॅसिलिटी केले, सगळे म्हणजे पण त्याला त्या विषयाचं तज्ज्ञ डॉक्टर पाहिजेत ना आपल्याकडे, ते नाहीत. आणि मी खूप मागच्या 2 वर्षापासून शोधते, पण ग्रामीणला यायला तसे कोण येत नाहीत. आणि बाकी मग आर्थो किंवा ही बाकीचे येतात, व्हिजिटला येतात, ते करून बी जातात. त्या प्रोसिजर आम्ही करतो आहे. आर्थोच्या वगैरे बी असेल ते काही ट्रीटमेंट आमच्याकडे होते, इंदापूरचे डॉक्टर येऊन करून जातात किंवा इतर ऑपरेटिव्ह करून जातात. पण जो मेडिसिनचा विषय आहे ICU वगैरे, ह्याला 24 तास ते डॉक्टर लागतात आणि त्याचे तज्ज्ञ डॉक्टर लागतात. ते आपल्याकडे नाही, त्यामुळे आपण ते करू शकत नाही. आपण तशी तयारी करून ठेवलेली, आपली उद्या मिळाला डॉक्टर तर ती करायची सगळी तयारी आहे. आपल्या प्रगती बघितली तर ती मेडिकलमध्ये थोडंसं वाटतं की नाही. आणि हीच जी मी आता 30-35 वर्षापासून बघतो, जेव्हा ते काहीच नव्हतं तेव्हापासून, मग हे पाहूनच मी हे सगळ्या गोष्टी केलेत आत्ता. पण ह्या गोष्टीत आपण काहीच करू शकत नाही.
ग्रामीणला नवीन पिढी जी आहे की बाबा जे स्पेशलिस्ट लागतात फिजिशियन पाहिजे हे लोक इकडे यायला नकोच म्हणतात. मग ते आपण काही पगार किंवा काही सगळ्या गोष्टी द्याल पण ते नाही म्हणतात. त्यामुळे ते आपण तिथं आता वर्ष झालं मी ते विषयावर अजून 100% आहे. अजून माझी खूप इच्छा आहे. मी अजूनही 18 तास कंटिन्यू काम करतो. मी कधी सुट्टी घेत नाही काय नाही, सगळ्या बाबतीत बघतो, कधी येऊ द्या सर्व्हिस देतो. माझी इच्छा आहे ती सगळ्या गोष्टी करायची आणि अजून बी आहे. आता माझं 58 वर्ष वय आहे. मी कसं रिटायर कधी होणं किंवा असं माझ्या डोक्यातही नाही. पण ते लोक मिळाले पाहिजे. मी बेस सगळा करून ठेवला आहे. हॉस्पिटल खूप करून ठेवलं आहे, सगळ्या फॅसिलिटी करून ठेवलेत. फक्त ते माणूस असला तर ते करू शकतो. ती माझं तर फील्ड माझं ते मीच नाही ना, माझी डिग्रीच नाही तर मी ते करू. हां, स्पेशलिस्ट पाहिजे आपल्याला, यायला पाहिजे. मेडिसिनवाला जरी एक पेशंट मिळालं इथं तरी बाकी आपण सगळं मग करू शकतो. आर्थो येऊन जातात किंवा बाकी सर्जरी येऊन जातात इंदापूर अकलूजून, ते पण बाकीचे पोस्ट ऑपरेटिव्ह सेवा आपण देऊ शकतो. पण मेडिसिन हा विषय की ते कंटिन्यू लागतं. ज्याला ICU वगैरे येतं एखाद्या पेशंटला अटॅक आला त्याला आपण काहीच करू शकत नाही, कारण आपल्याकडे काही नाहीच ना. त्याचं स्पेशलिस्टच पाहिजे ना तिथं, आणि ते 24 तास पाहिजेत. आणि ते लोक नाहीत मिळत. काम करायला ग्रामीणला यायला नकोच म्हणतात. नवीन पिढी थोडंसं ही होती ना ग्रामीणला. मग त्या संदर्भाने प्रश्न आहे, म्हणजे मुलाची जरी एवढी मोठी डिग्री झाली तरी तुम्ही असं ठरवलं की मग दुसऱ्यासारखं नको, मग तो इथं टेम्पोररीच करायचा. हां, नाही आता तो जेव्हा MBBS झाला आणि त्याला मी पोस्ट ग्रॅज्युएटला ॲडमिशन घेतलं 3rd, मग त्याला तेच बोललो बाबा माझं इथं छोटा दवाखाना आहे, तुला इथंच आपण ही एवढं तुझं सुरुवातीला ठरलं की इथं यायलाच पाहिजे. मग तसं आता नवीन पिढी पुण्यात स्थायिक हो. आता जेव्हा त्याचं नवीन पिढीचं असं मी पुण्यात स्थायिक होतो, तिथं व्यवस्थित आहे, लिमिटेड वर्क असतं. आणि सिटीत कसं असतं 8 तास ड्युटी केली तुम्हाला आरामात, आणि एखादं 2 हॉस्पिटल जॉईन केले हेडेक कमी असतो. ही तर टोटली जबाबदारी तुम्हाला घ्यावी आणि 24 तास तुम्हाला ते पाहावी लागते. मग त्याला ते नको म्हणलं. मग आपण तू एवढा डॉक्टर काय झाला आहे ना, तर तू ह्या भागातला आपण झालेलं ह्या लोकांच्या सेवेसाठी आपल्याला केली पाहिजे आपण, त्यासाठी तू इथंच येऊन स्थायिक हो. मग हे त्याला आग्रह करून कंपल्शनच केला. मग तू गरजेचं आहे आपल्याला ते. आणि जेव्हा तो ॲग्री झाला आणि जेव्हा त्याला पोस्ट ग्रॅज्युएटला ॲडमिशन केलं तेव्हाच मी हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन चालू केलं आपण. याच एक असा प्रश्न येतोय की आता कोरोनाचा सोडा, कोरोना बरोबर त्याच्या मागं पण जेव्हा थोडंसं युवकांना मानसिक त्रास होतो किंवा काहीतरी थोडंसं काय होतं की लगेच आत्महत्या करण्याकडे असा कल होतो, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? काय की आता तुम्ही कुठलाही विषय घ्या. आता समजा एखादा BA जरी झाला त्याच्यात तुम्ही फर्स्ट क्लास झाला, तुम्हाला नक्कीच तुम्हाला स्कोप आहे. तुम्ही कुठल्याही विषयात तुम्ही टॉपर राहा, कुठलंही काम करा, कुठलाही व्यवसाय, पण त्यात तुम्ही टॉपर राहा, नक्की तुम्हाला सक्सेस आहे. मग आणि त्यातून जर एखादी गोष्ट बिघडली तर लगेच फ्रस्ट्रेशन होण्याचं प्रमाण जास्त आहे. खूप झालं आहे अलीकडे, पण ते नाही व्हायला पाहिजे. तुम्ही त्या स्ट्रगल केल्याशिवाय तर तुम्हाला काय मिळत नाही. तुम्हाला इझी लगेच तुम्हाला असं कुठली गोष्ट नाही की ते पिक्चरच्या ह्याच्यासारखे लगेच हिरोला असं नाही होत. रिअल लाईफमध्ये असं नसतंच ना. पिक्चर सारखी रिअल लाईफ लोकांनी. आणि आता कसं नवीन पिढीचं मोबाईल TV ही बघून आणि ती पिक्चर त्यांना इन्स्टंट लागतं लगेच. सगळंच इन्स्टंट झालं, जेवणात इन्स्टंट सगळं. करण्याच्या नादात जर एखादी चूक झाली तर लगेचच ते डिप्रेस होते आणि मग हे चुकीच्या मार्गात. असं डिप्रेस झालं तर तुम्ही परत प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. आणि तुम्ही जर मनापासून ठरवून जिद्दीनं आणि मनापासून अंतकरणातून आणि चांगल्या मार्गाने जर कष्ट करत तुम्हाला यश मिळालंच. आणि थोडं मिळेल, हळूहळू मिळेल. एका दिवशी तर सगळं घडू शकत नाही ना, तर वेळ द्या. आणि आता एक प्रश्न शेवटी विचारतो की आजपर्यंत तुम्ही जे त्या संघर्षातून प्रगती केली ह्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्यायचं? ह्याचं श्रेय माझी आजी, माझे वडील, माझे गुरु की ज्यांनी मला हे शिक्षण दिलं, किंवा वडिलांनी किंवा माझ्या आजीनं. आई तर लहानपणापासून मला येणं, पण शेवटी ती आई होती ना, मला जन्म तर दिला. ती शेवटी आई ना, ती आई. आणि ज्यानं मला सांभाळ केला की ह्या थोडंसं ह्या स्टेपला आणलं, माझी आजी. आणि शेवटी शिक्षणासाठी प्रवृत्त केलं. त्या ग्रामीण भागात राहून बी त्या जिथं आर्थिक नसतानासुद्धा जी माझ्या वडिलांनी थोड्या कमी ह्याच्यातून मला हे केलं शिक्षणासाठी, बाबा शिक, ही गरजेचं आहे, तू शिकला तर पुढं तुझे ह्या गोष्टी त्यांनाच देऊ शकतो. आणि शेवटी ह्या सक्सेस होण्यात ही माझी देव म्हणजे माझी पेशंट, की ते जे मी ते आले असते तर त्यांनी आल्यामुळे तर मी आज हे येऊ शकलो ना. ते माझी पेशंट माझ्याकडे आल्यानंतर मी हे आज करू शकलो ना, येऊ शकलो ना. शेवटी ते देऊ माझे, ते त्यांचं श्रेय त्यांना जास्त. शेवटी त्यांनी आले, त्यांनी मला पैसे दिले म्हणून मी माझं उभारू शकलो किंवा आज हॉस्पिटल बांधू शकलो की ह्या गोष्टी करू शकलो, किंवा मुलगा डॉक्टर झाला की ह्या गोष्टी येतं कारण. आता जो सध्या विषय चालू आहे
कोरोना, तर याच्याविषयी तुम्ही जनतेला किंवा सर्वसामान्य नागरिकाला काय सांगता? ह्या रोगांकडे कशा पद्धतीने बघावं, कसं टॅकल करावं? हिला रोज तुम्ही आता मीडियातून बघताय किंवा मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहे की तुम्हाला आता मागच्या 3 महिने लॉकडाऊन केलं. गव्हर्नमेंटने ह्याच्यातून काय शिकवलं तुम्हाला की तुम्ही डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर करा, ह्या ज्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत. हे तुम्ही पाळल्या तर तुम्ही नाही तर हे रोग उद्या याच्यावर लस येईल किंवा नाही हे जर सांगता येत ना, ह्याची सवय लावली पाहिजे. आणि सवय कशी लावली पाहिजे? तुमचा व्यवसाय बघून आणि तुमचं अर्निंग तर केलं पाहिजे. हां, आता 3 महिने गव्हर्नमेंट तुम्हाला, आज आपल्याला स्वतःचं घर चालवायचं म्हणलं काय 3 महिने गव्हर्नमेंटने काय तुम्हाला किती फॅसिलिटी, गव्हर्नमेंट कुठून पैसे आणणार आहे? आपल्याकडूनच घेणार, ते टॅक्स घेणार, त्याच पैसे. सगळं व्यवसायच बंद, सगळे दुकानं बंद, फॅक्टरी बंद, तर गव्हर्नमेंट तरी काय करणार? ह्या 3 महिन्यात तुम्हाला गव्हर्नमेंटने शिकवलं आहे ना कसं राहिलं पाहिजे, काय वागलं पाहिजे, ते तुम्ही वागा. आणि ही वागलं शक्य होऊ शकतं. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला तुम्ही त्याच्याबरोबर सुद्धा आपण जगू शकतो. ह्याच्याबरोबर जगलंच. आता असं सवय मानसिकताच ठेवायची की बाबा ही कोरोना बरा होईलच किंवा नाहीच उद्या किंवा जाईलच, हिच्या बरं आहे पुन्हा जाईल बी. आणि असं बी नाही की कोरोना बाबा आता काय याचा डेथ रेट किती आहे, 1%, 1.5%, बरंही होते 100% बरं, पण त्याला तुम्ही इझिली घेऊ नका ना. हां, उगीच त्याच्या शेवटी त्याची मस्करी केल्यासारखं करत असं करू ना. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, घरच्याची काळजी घ्या, आणि विनाकारण की आता जी काय बाबा बाहेर फिरू नका. गरज असेल ती जायलाच पाहिजे. तुम्ही स्वच्छता किंवा डिस्टन्सिंग ह्या गोष्टी पाळा. आता टेस्टबद्दल एक निगेटिव्हिटी पेशंटमध्ये आहे की टेस्ट करायचीच नाही अशी थोडीशी मानसिकता. हां, मग काय करायचं? हां, तर लोकांचं काय समज झाला की कुणाची टेस्ट केली तर पॉझिटिव्हची ती, आणि पॉझिटिव्ह आली की तिथं नेऊन ठेवतात, कुरुडाला नेऊन ठेवतात किंवा आपल्याकडे किंवा कुठं सोलापूरला नेऊन ठेवतात. म्हणजे आणि मला सांगा की आज तिथं नेऊन ठेवायला गव्हर्नमेंटला किती खर्च येतो तुम्हाला? एका माणसाला 2 टाईम जेवण द्यायचं मला 200-300 रुपये जेवायला लागतील. बरं, तिथं राहणं, डॉक्टर, बाकी ते, म्हणजे गव्हर्नमेंट कुठून पैसा आणणार आहे ह्याच्यासाठी? तुम्ही त्या तुमचे म्हणजे ते गव्हर्नमेंटला नाही, अजिबात नाही. गव्हर्नमेंटला हे करण्याची व्यवसाय आहे. निगेटिव्ह आलेल्याला निगेटिव्ह सांगणार, पॉझिटिव्ह आलेला तिथं का नेतात की तो पॉझिटिव्हवाला बाकीच्याला पसरवणे म्हणून ही चाललेलं आहे ना. आणि ह्याच्यासाठी आज हां, घरी आयसोलेट आता तर तेच करायला लागले. पण तुम्ही पाळलं तर ह्या गोष्टी होणार नाही ना. आणि जर टेस्ट केली तर त्याचा फायदा काय होतो की पटकन कळतं आहे. तुम्ही आता समजा एका घरात यंग मुलगा आहे, तो 6 त्याचे आई वडील वयस्कर, हां, तर तुम्हाला काय होणार नाही त्रास, तुम्ही कॅरियर पण राहाल. पण तुमचे वडील वयस्कर, आई वडील असेल तर त्यांना तुम्ही इन्फेक्शन देऊन तुम्ही, म्हणून जर तुमचं कळलं तर तुम्हाला जर बाजूला ठेवलं तर ते बाकीचे वाचतील नाही. ह्याच्यासाठी हे चाललेलं आहे. टेस्ट केलीच पाहिजे. मी रोज माझ्या ओपीडी चाललं, जरा डाऊट आलो जाऊन टेस्ट कर, व टेस्ट कर. तू टेस्ट केलं तर तू जर आज कळलं पॉझिटिव्ह, तू स्वतःही वाच. आणि जर कुठल्या ह्याला लवकर ट्रीटमेंट मिळेल तर ट्रीटमेंट मिळालं काय किती लगेच बरे व्हायला लागलेत ना. कशामुळे होतं? ट्रीटमेंट लवकर घेतलं राहायचं ना. म्हणजे टेस्ट केलं तर दुसराही फायदा असा आहे की तुम्ही लवकर जर डायग्नोज झाला तर तुम्ही स्वतः बरं व्हाल. आणि उशीर डायग्नोज तेवढं ते कॉम्प्लिकेशन वाढतात ना. शेवटी कुठल्याही गोष्टीला समजा हां, एक समजा की शेताला कुठं तरी किंवा एखाद्या घराला आग लागली, सुरुवातीला लगेच विजवली ती पसरत नाही ना. हां, तर तसं तुम्ही जर तुम्ही स्वतः जर आयसोलेट बाजूला राहिला तर तुम्ही बाजूला पसरवणार नाही ना. पण ती किती आग लागते बघत राहायचं का? ते तूट करतो आपण, तसंही तूट केलं पाहिजे. आणि प्रत्येकाला जरा डाऊट वाटलं की टेस्ट केल्याच पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत ते बिचारे मागचे 8 महिने कंटिन्यू काम करतात स्टाफ. त्या लोकांना किती त्रास होतो आहे त्याच्यातून, ते स्वतः किती लोक पॉझिटिव्ह झालेत आणि त्यांचे काय हाल झालेत हे तुमच्यासाठीच काढलेत ना. किंवा पोलीस कर्मचारी आज ते किती लोक पॉझिटिव्ह झाले, त्यांची किती आज रोज तुम्ही बघा, रोज 200-300 नवीन लागण पोलिसांना होते. त्यांना काय होते? ते जर ऑफिसमध्ये बसले तर काय त्यांना व्हायचं काही कारणच नाही. पण ऑफिसमध्ये तुम्हीच लोक बसून देत नाही ना, तुम्हीच काम लावता ना त्यांना. तुम्ही कायदे पाळले तर, तुम्ही जर कायदे पाळले तर काही गरजच नाही ना. ज्या दिवशी लॉकडाऊन सांगितलं, तुम्हाला माहिती आहे ना लॉकडाऊन कशासाठी? सगळ्यांनी घरात बसा ना घरात, काय बाहेर फिरायची गरज आहे? मग ही बाहेर फिरल्यामुळे त्या लोकांना काम लागलं. ते बिचारे उन्हातानात 12 तास कंटिन्यू 18 तास ड्युटी करतात, उभारतात, आणि तुमच्या ह्याच्यातून कोणाला तर त्यांना लागण व्हायला लागली. हा विषय लागला ना. मग एक डिपार्टमेंट तरी ते तरी बिचारे वाचले असते ना. ठीक आहे, आम्ही डॉक्टर लोक आहेत, त्यांना तर आम्ही पेशंटचे आम्हाला आम्ही मान्य करतो. पण ह्या गोष्टी गरज नसताना व्हायला लागल्या ना. किंवा गव्हर्नमेंटचे इतर कर्मचारी आहेत की जे सर्वे करतायत, किंवा जे कंटिन्यू तलाठी लोक किंवा सर्कल लोक किंवा प्रशासन जे आहे, ह्या लोकांना तरी तुमच्यामुळेच काम लागते ना. तुम्ही जर नेम पाळले तर त्यांनाही काम कमी होईल ना, लोड कमी होईल ना. मग बाकीची कामं राहिली बाजू हेच 24 तास बघत बसायला लागलं ना. हां, आणि ह्याच्यामुळंच सगळी अर्थव्यवस्था आहे सगळेच कोलमडायला लागले ना.
त्यामुळं सुरुवातीला तुम्हाला थोडंसं जरी लक्षण वाटलं तर तुम्ही जाऊन टेस्ट करा, स्वतःहून टेस्ट करा, स्वतःहून जा टेस्ट करा. असेल तर तुम्ही उलटं त्यात लवकर वाचा. आणि यात दुसरा एक होतोय म्हणजे ती निवून द्यायची भीती आणि थोडंसं सामाजिक बहिष्काराचा थोडासा त्यांना इफेक्ट वाटतो, त्याविषयी तुम्हाला? हां, ते सुरुवातीला खूप होतं. आता जेव्हा माझ्याकडे पहिला पेशंट सापडला ना, आमच्यावर इतके लोकांनी म्हणजे कॉमेंट्स वगैरे ह्यांच्यामुळं गावात करून आला आणि उलटे इवन सरकारी डॉक्टरांना फोन, ह्यांना तुम्ही दवाखान्यातच कसं ठेवलं आहे, ह्यांना कुठं सिव्हिलला का नेलं नाही, कुठं नेऊन ठेवलं का नाही. म्हणजे ही जी लोकांची त्या आजाराविषयी बघण्याची प्रवृत्ती बदलली पाहिजे. ही आजार शेवटी काय त्या पेशंटने काय होऊन आणला का? बरं आता तर सगळ्यांनाच व्हायला लागलेत, बरं आता तर कॉमन, आताच काय विषय संपला टाकाय. तर ते नाही, त्या दृष्टीने उलटं त्या माणसाकडे तुम्ही चांगल्या याने बघा, उलटं त्याला काहीतरी धीर द्या, सहानुभूती दाखवा, तू बरा होशील किंवा त्याला मदत करा. हे समजून तुम्ही त्याला बहिष्कार, त्याच्या घराला बहिष्कार हे नको. कोरोना झाला म्हणजे त्यांनी खूप मोठं काहीतरी पाप केलं आहे आणि खूप मोठं कुठं तरी गुन्हा करून आला आहे असं बघ. आणि त्यामुळं टेस्ट करण्याकडे माणूस निगेटिव्ह. हां, आणि आताही आमचे पेशंट म्हणतात, तर समजा एखादा पेशंट, तर माझं एक पेशंट होतं काल, त्याला मी अकलूजला पाठवलं, पॉझिटिव्ह झालं आहे 4-5 दिवसापूर्वी गोष्ट. त्याचं मला 2 वेळा फोन, तेवढं आमच्या घरी कोणाकडून, आमच्या गावात कोणाला म्हणू नका बरं का. हां, आणि ते काय होतं, तुम्ही गावात कोणाला बाकीच्या म्हणलं गेलं की आमच्या घरी खूप त्रास होतो वगैरे, आणि तर ही होते ही लोकांची ह्याच्यामुळे भीती, ही लोक बहिष्कार करतात, ही ह्याच्यामुळे हे झालं. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जनतेला सुद्धा सांगतोय की त्यांच्याकडे तसं वेगळ्या नजरेने बघायचं काही कारण बघू नका. गव्हर्नमेंटला सहकार्य करा, ते तुमच्यासाठी, हे सगळं तुमच्यासाठीच चाललेलं आहे. सगळ्यात म्हणजे पोलीस डिपार्टमेंट, त्यांना मदत करा. आणि आमच्या लोकांना तर अगोदर करा, आम्ही तर आता बघत नाही पेशंट, पण जे तर सरकारी डॉक्टर वगैरे बघतात ते विचारे ना की काय किती लिमिटमध्ये आणि किती पेमेंट आहे त्यांना, त्याच्यात ते किती काम करतात तुम्हाला, की ॲज अ स्टाफ नर्स लोक किंवा डॉक्टर असं काय त्यांना, त्याच्यापेक्षा शिक्षकांना पगार जास्त आहेत कितीतरी, पण तरी ते विचारे तुमच्या जीव धोक्यात घालून काम करतात. मग त्यांना सहकार्य करा. शेवटी आता हा आमचा उपक्रम आहे सक्सेस स्टोरीचा, त्यात पहिल्यांदाच तुम्ही आला. चॅनलविषयी तुम्ही काय सांगताल, किंवा हे छोटासा गावात छोटासा एक प्रयत्न आहे त्याच्याविषयी तुम्हाला? खूप चांगला उपक्रम आहे आणि याच्यामुळं तुमचा याच्यातून जी तुम्ही काही चांगली समाजसेवा करायला, ह्याच्यामुळे नवीन पिढीला किंवा समाजाला कळलं. कुठं आता समजा तुम्ही आज आमच्या व्यवसायात आलं, आमच्या व्यवसायाविषयी लोकांना कळलं, तर बाबा संघर्ष करायला लागतो, नवीन पिढीला कळलं, ह्याच्यातून खूप चांगलं घेण्यासारखं होईल. आणि खूप चांगला उपक्रम आहे तुमचा, ह्याला माझ्यातर्फे खूप चांगल्या शुभेच्छा. आणि असेच लोकांना बोलवा, तुम्ही मुलाखती घ्या आणि याच्यातून हे करू द्या, नवीन पिढीला याच्या माहिती मिळू द्या आणि चांगला नवीन पिढीला चांगला फायदा होईल, समाजाला फायदा होईल. आणि आतूनची खरं माहिती लोकांना ह्याच्यातून कळेल ना, खरंच काय आहे की जे दिसतं माणसाला, हां, त्याच्या मागं खूप काय असतं, तो एक संघर्ष करतायत त्यांना प्रेरणा मिळेल. आणि संघर्षाशिवाय काही मिळत नाही, फुकट काहीच मिळत नसतं जगात, कष्ट केल्याशिवाय काही मिळत नसतं. आणि जे फुकट मिळतं ते खूप क्षणिक असतं आणि ते टिकतही नसतं आणि त्याचा उपयोगही नसतो. तुम्ही जर काही कोणाचं फुकट घ्याल तर ते तुमचं टिकत नसतं, ते तुमचं एक दिवसात संपणार. समजा तुम्ही कोणाची चोरी केली, कोणाचे पैसे घेतले, ते तुमचं दुसऱ्या दिवशी ते संपलेलं असतं, लॉंग लाईफ नसतं. आणि तुमच्या मनाला किंवा ते सगळं निगेटिव्हच असतं. समजा तुम्ही दिवसभर काम करून 200 रुपये आणलेत आणि ती जी काय तुम्ही जेवण झोपाल, त्याच्यात जी काय तुम्हाला शांत झोप लागेल किंवा जी तुम्हाला समाधान मिळेल किंवा तुमच्या पिढीला किंवा मुलाबाळाला, ती वेगळंच आहे. संदेश ह्या कार्यक्रमातून नक्की नक्की. धन्यवाद दादा, तुम्ही एवढा या काळात वेळ काढला त्याबद्दल तुमचे चॅनल